शुभ हस्ते केला जातोय. म्हणजे तुम्ही तर ग्रेटच आहात. आम्ही नौके आवडलं मस्त एकदम भारी अलग जेवण बडी सर दिसले. तर आपल्याला सामना पाहायला मिळतो. एका बाजूला स्वयंभू पायगाव संघ आणि त्यांच्या विरोधात संघ जर पाहिला तर ओवळी संघ तुम्ही पाहताय. आणि टॉस जिंकल्या ओवळी संघाने प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि स्वयंभू पायगाव या टीमला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर समीर पाटील हा फलंदाज पाहायला मिळतो आणि त्याच्यासोबत अगदी पाहिलं तर नितीन मुकादम हा फलंदाज पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती साहिल जोशी पंच अधिकृत इशारा करतील. सामन्याला सुरुवात होते. डे नाईट स्वरूपात आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती साहिल, पहिलाच बॉल. हो, यावेळेस आडव्या बॅटनं पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. समीरच्या बॅटमधून येतोय षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. आडव्या बॅटनं स्लॉक केलं होतं या चेंडूला आणि मिड विकेटला चांगला प्रयत्न त्या फिल्डरने केला होता, परंतु राजदीपच्या माध्यमातून कॅच ड्रॉप तिथे झाला आणि चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी तुम्ही पाहताय. पहिल्या चेंडूवरती समीरच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती साहिल, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्विचचा फटका गॅपमध्ये खेळत, परंतु फिल्डिंग चांगले. वाह, काय एफर्ट्स पाहायला मिळाला. पॉइंटला कमालीचं शतरक्षण पाहायला मिळालं. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता समीरनं देखील, परंतु शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 धावा तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्वयंभू पायगाव संघ खेळतोय मैदानावरती. चांगली सुरुवात या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हो, इथे स्विच करण्याचा प्रयत्न खोलात टाकला होता. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. गतीमध्ये परिवर्तन देखील केलं होतं साहिलनं या चेंडूवरती आणि लेगबायच्या स्वरूपात इथे धाव मिळते फलंदाज नितीनला. अगदी जर पाहिलं तर संघाला धाव मिळते, कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 8 या आकड्यावरती. 8 धावा तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. साहिल गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती, परंतु राजदीपच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाला होता. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. पुढे आलेत. मिड ऑफच्या डोक्यावरून काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. समीरच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार येतोय चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढे आले होते, स्टेप आउट केलं आणि मिड ऑफच्या डोक्यावर इनफिल्डला खेळत असताना एक दर्जेदार फटका समीरच्या बॅटमधून या मॅचमध्ये. समीर चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि ते लगेच त्याच्या बॅटमधून चौकार देखील पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. यावेळेस स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये पुन्हा एकदा खेळत. आणखीन एक सलगचा दुसरा. वा, काय फलंदाजी करतायत. दर्जेदार फटका समीरच्या बॅटमधून. आणखीन एक चौकार येतोय या मॅचमध्ये. इथे जर पाहिला तर फुलटॉस चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. गॅपमध्ये खेळले आणि स्विचचे फटके चांगले खेळतोय समीर. त्याच्या बॅटमधून सातत्याने चांगले फटके पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. साहिलच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतात, परंतु समीरचं कौतुक करावं लागेल या मॅचमध्ये. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कट लागली.
शॉट फाईन लेगचा फिल्डर पुढे येतोय, सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि स्वयंभू पायगाव संघानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय जबरदस्त पॉवरफुल फलंदाजी केली आहे. परेश काबूकर एक जबरदस्त त्यांच्या माध्यमातून डीजे वादन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय. आणि इथे जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गाजवलाय स्वयंभू पायगाव संघानं, कारण 17 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. तर नक्कीच मैदानामध्ये जर पाहिलं तुम्ही चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रवेशजी देवळीकर याचा बॅनर देखील आहे आणि त्या बॅनरला डायरेक्टली तुम्ही षटकार मारला किंवा चेंडू डायरेक्टली गेला तर त्या खेळाडूला 1000 रुपयाचं पारितोषिक स्पर्धा संपेपर्यंत ते पारितोषिक असेल. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राजदीप, षटक क्रमांक 2 संघाचा कॅप्टन आहे आणि इथून जर पाहिलं तर त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये मिस्टेक केल्या, फिल्डिंग खराब राहिली आणि समीरच्या बॅटमधून खोऱ्याने धावा आल्या. काय जबरदस्त बॅटिंग केली समीरनं, इम्प्रेस केलं पहिल्या षटकामध्ये. आणि ज्या सुरुवातीची गरज होती ना स्वयंभू पायगावला, ती सुरुवात मात्र समीरनं करून दिली. भरपूर दिवसानंतर त्याला देखील आपण मैदानावरती पाहत आहे, परंतु इथे जर पाहिलं तर त्याला प्रमोट केलं आहे, सलामीला पाठवलं आहे. कारण चॅम्पियन क्रिकेटमध्ये खेळत असताना दीपक मडवी आणि जितू गवळी हे 2 बॅटर सलामीला येत असतात, परंतु इथे समीरला संधी मिळाली आणि संधीचं सोनं त्याने पहिल्या षटकामध्ये केलं आहे. चांगली बॅटिंग त्याने केली. राजदीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राऊंड विकेट. हो, खोलात टाकलाय, खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, परंतु इथे फटका फसला होता. इथे सिंगलच मिळते, कारण डिगआउट करण्याचा प्रयत्न इथे समीरने जरूर केला होता. खोलवट टप्प्याचा चेंडू होता आणि इथे सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 18 या आकड्यावरती. या षटकामध्ये देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. 4 षटकाचा तुम्ही सामना पाहताय. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये सध्याच्या घडीला क्रीडा स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ओवळी संघ पाहतोय आणि एका बाजूला जर पाहिलं तर तुम्ही स्वयंभू पायगाव या टीमला पाहताय. राऊंड विकेट राजदीप. हो, इथे नितीनच्या बॅटमधून देखील मोठा फटका, बॉल जातोय 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 सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार. इथे जर पाहिला तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला नितीनच्या बॅटमधून. चांगली लाईन लवकर पिक केली. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त सुरेख फटका नितीनच्या बॅटमधून या मॅचमध्ये आला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. नितीन देखील आक्रमक झालेत. पहिल्या षटकामध्ये समीर आक्रमक झाले, परंतु या षटकामध्ये नितीन देखील आक्रमक होत आहेत. हो, स्विचचा फटका करण्याचा प्रयत्न यावेळेस पाहिलं तर इट्स अ वाईड बॉल, कारण ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. पलटी शॉट खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत. टप्पा पडल्यानंतर अँगल बनतो, परंतु इथे भरपूर जास्त अँगल क्रिएट झाला आणि ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू तुम्ही पाहिला. इथे अजून एक धाव मिळते आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील या गोलंदाजाला दिलाय. राऊंड विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ते एक धाव मिळते. सेकंडचा कॉल आहे. समीर आलेत वेगानं आणि सेकंड देखील कंप्लीट. वा, काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजामध्ये तुम्ही पाहताय लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा इथे स्वयंभू पायगाव टीमला मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 27 या आकड्यावरती. 27 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. काय जबरदस्त पहिल्या विकेटसाठी भागीदारी या 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गाजवलं समीरनं, परंतु या षटकामध्ये नितीन मुकादम देखील चांगल्या पद्धतीने खेळतोय. राजदीप राऊंड विकेट. हो, यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. ज्या उंचीसाठी नितीन खेळले होते ना, ती उंचीच प्राप्त झाली नाही आणि ते चांगला चेंडू पाहायला मिळाला. राजदीप कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतायत. या षटकामध्ये षटकार आला, परंतु हा चेंडू राजदीपचा चांगला होता. मागील 2 चेंडूवरती राजदीपनं देखील चांगला प्रयत्न केला. राऊंड विकेट. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हो, इथे देखील सलगचा दुसरा चेंडू डॉट येतोय. इथे जर पाहिलं ना तर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न फलंदाज नितीन करतायत. चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते आणि सलग दुसरा चेंडू डॉट राजदीपच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅचमध्ये. राजदीप पुन्हा एकदा. राऊंड विकेट. हो, फुलटॉस बॉल. इथे पाहिलं तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये आहे फिल्डर. वा, काय जबरदस्त कॅच कंप्लीट करत असताना पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय. स्वयंभू पायगाव
टीमला. नितीन मुकादम बॅक टू द पेव्हिलियन. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता वाईड ऑफ लॉंग ऑनला फिल्डर होते आणि चांगला झेल त्याने टिपला. फुलटॉस चेंडू होता. सुरुवातीला 2 चेंडू डॉट नितीन खेळला. थोडासा दबाव त्याच्यावरती जाणवला आणि इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. मिस टाईम फटका होता, परंतु वाईड ऑफ लॉंग ऑनला त्या फिल्डरचं कौतुक करावं लागेल. चांगला झेल त्यांनी कंप्लीट केला या मॅचमध्ये. पहिला धक्का या मॅचमध्ये बसतोय टीम स्वयंभू पायगाव या टीमला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना तेजेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तेजेश मुकादम हा फलंदाज तुम्ही मैदानावरती पाहताय. स्वतः कर्णधार मैदानावरती दाखल होतोय आणि इथून जर पाहिलं तर सुरुवातीच्या सलामीवीर फलंदाजानं चांगली सुरुवात या मॅचमध्ये केली आहे, परंतु इथे तेजसला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. संघाचा कॅप्टन आहे आणि त्याच्याकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे. अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये त्याने देखील चांगला खेळ केला आहे. तोच फलंदाज मैदानावरती दाखल होतो या मॅचमध्ये. षटक क्रमांक 30 गोलंदाज ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 2 षटकांचा जर आपण विचार केला ना तर स्वयंभू पायगाव संघाची फलंदाजी चांगली राहिली. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, परंतु राजदीपचं देखील कौतुक करावं लागेल. सुरुवातीच्या चेंडूवरती त्याच्या विरोधात आक्रमण, परंतु तदनंतरचे 3 चेंडूमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली. अगदी इम्प्रेस त्यानं देखील केलं. तो देखील संघाचा कॅप्टन आहे. संघाचा कॅप्टन फक्त कर्णधार टॉस उडवण्यासाठी मर्यादित नसावा. कठीण परिस्थितीमध्ये त्याला चांगला खेळ देखील करता आला पाहिजे आपल्या टीमसाठी आणि तेच कार्य राजदीपनं देखील या मॅचमध्ये केलं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ऋषिकेश. षटक क्रमांक 30 तुम्ही या मॅचमध्ये पाहता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, समीरसाठी इथे चेंडूला हुक केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार फटका येतोय समीर पाटीलच्या बॅटमधून या मॅचमध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूला हुक केलाय आणि डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे हा चेंडू गेलाय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला अगदी तुम्ही पाहू शकता आणि चांगला हुकचा फटका समीरच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. या 4 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 31 या आकड्यावर. 31 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऋषिकेशच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण या मॅचमध्ये समीर पाटील हा फलंदाज करतोय. पुन्हा एकदा ऋषिकेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय, कारण आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न समीरनं केला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू राईज होतोय. टेक ऑफ घेतला चेंडूनं आणि ते एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगला बॅटल मैदानावरती पाहायला मिळतोय. स्वयंभू पायगाव संघ जर पाहिलं तर युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ तुम्ही पाहताय आणि सध्याच्या घडीला या संघाची सुरुवात या मॅचमध्ये कमालीची राहिली आहे. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र या संघाला मिळते आणि आपल्या विभागामध्येच हा संघ खेळतोय, त्यामुळे या संघाकडे आत्मविश्वास देखील चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळे मैदानावरती चांगला खेळ या संघाचा जरूर पाहायला मिळेल. परंतु एका बाजूला गावदेवी ओवली बी संघ देखील एक चांगल्या धाटणीचा संघ आहे. त्यामुळे आजच्या रजनीमधील पहिला सामना जर पाहत असताना चांगलाच सामना पाहायला मिळेल. स्विचीचा फटका समीरच्या बॅटमधून पॉइंटच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ. प्रयत्न करतायत फिल्डर, परंतु चेंडू अडवू शकत नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय समीरच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार चौकार या मॅचमध्ये येतोय. काय जबरदस्त स्विचीचा फटका तुम्ही पाहताय समीरच्या बॅटमधून या मॅचमध्ये. चांगला स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला आणि स्विचचे फटके आतापर्यंत त्याच्या बॅटमधून चांगल्या रीतीने आले. 9 चेंडूमध्ये त्यांनी 25 धावा आतापर्यंत आपल्या टीमसाठी केल्यात. चांगली सुरुवात करत असताना आणि चांगली बॅटिंग तो या मॅचमध्ये करतोय. बरसलाय, चांगल्या पद्धतीने बरसलाय समीर या मॅचमध्ये. मैदानाच्या चहू बाजूनं मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवणारा हा खेळाडू आहे समीर पाटील. अफलातून बॅटिंग करतोय, परंतु ऋषिकेश याला देखील तुम्ही पाहताय त्याच्या विरोधात आक्रमण या षटकामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ओस्विचीचा फटका. आणखीन एक दर्जेदार फटका समीरच्या बॅटमधून. सलगचा दुसरा चौकार या षटकामध्ये येतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता फुलटॉस चेंडू होता आणि समीरच्या बॅटमधून हा स्विचचा फटका. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. पॉवर झोकली या फटक्यामध्ये आणि 4 धावा
या फलंदाजाला मिळाल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 39 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये स्वयंभू पायगाव हा संघ पाहायला मिळतोय. खरं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा साहिलच्या विरोधात आक्रमण, तदनंतर राजदीपने चांगला प्रयत्न केला या मॅचमध्ये, त्याच्या विरोधात देखील 10 धावा, परंतु ऋषिकेशच्या विरोधात देखील समीर चांगल्याच पद्धतीने बरसलेत, चांगली बॅटिंग करतायत. यावेळेस पाहिलं तर अराउंड लेग त्रिफलाची स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ते आणखीन एक धक्का या मॅचमध्ये स्वयंभू पायगाव या टीमला बसतोय. झाले तर फलंदाज समीर चांगल्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली. तब्बल त्याच्या बॅटमधून 10 चेंडूमध्ये 29 धावा या मॅचमध्ये आल्यात. चांगली बॅटिंग समीरच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना प्रवीण भालेकर. दरम्यान व्हॉइस ऑफ पालघरचा गोड आवाज आणि एक जबरदस्त समालोचक कालच्या दिवसामध्ये देखील त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकला. हेमंतजी पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. तर ऋषिकेशनं विकेट मिळवली, समीरला बाद केलं. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न समीरने केला, परंतु बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा या मॅचमध्ये पाहायला मिळाल्या. गोलंदाज ऋषिकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर डिफेन्सिव्हरित्या बॉलर बॅक ड्राईव्ह आणि ते धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथे जर पाहिलं ना तर धावबाच्या स्वरूपात फलंदाज प्रवीण बाद होतोय. च्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅचमध्ये स्वयंभू पायगाव या टीमला बसल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 39 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्वयंभू पायगाव संघ प्रथम फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 27 धावा, याही षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा तुम्ही पाहताय. ऋषिकेशच्या विरोधात पाहायला मिळाल्या. समीरच्या बॅटमधून या षटकामध्ये 3 चौकार आले, परंतु येणाऱ्या फलंदाजांना देखील चांगली बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागेल. इथे विकेट मिळाली आणि विकेट मिळाल्यानंतर कुठेतरी धावा थांबतात की काय असं देखील पाहावं लागेल या मॅचमध्ये. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती तब्बल 39 या आकड्यावरती. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगल्या धावा देखील कराव्या लागतील, परंतु एका बाजूला गावदेवी ओवळी ब संघाला देखील इथून कमबॅक करावं लागेल. नवीन फलंदाज विजय मैदानावरती दाखल होतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही तेजसला पाहताय, संघाचा कॅप्टन आहे आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये त्याला चांगलीच बॅटिंग करावी लागेल. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा, एक लाजवाब स्पर्धा पाहायला मिळते. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी आणि स्वराज्य ग्रुप अर्थातच विकी शेट म्हात्रे यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती चरण आलेला आहे. षटक क्रमांक 4, फ्लड लाईट ऑन देखील झालेले आहे आणि अंडर फ्लड लाईटमध्ये खेळत असताना कालच्या दिवसामध्ये देखील, कालच्या रजनीमध्ये देखील चांगल्या धावा देखील बनल्या होत्या आणि गोलंदाजाने देखील कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती. म्हणजेच काय, रजनी क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांना देखील या खेळपट्टीवरती सहकार्य मिळालेलं आहे. परंतु तुमच्याकडे चांगला खेळ असला ना तर तुम्ही या विकेटवरती चांगली कामगिरी देखील करू शकता. गोलंदाज चरण बॉलिंग ट्रॅकवरती, राऊंड विकेट. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, चांगला चेंडू पाहायला मिळाला. पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न तेजसनं केला, परंतु कमी गतीनं हा चेंडू टाकला होता चरणनं आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळतोय चरणच्या माध्यमातून. स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये डॉट आलेला चेंडू गावदेवी ओवली ब संघासाठी अगदी चांगली बाब ठरू शकते. पहिला चेंडू चरणच्या माध्यमातून डॉट आले या मॅचमध्ये. राऊंड विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस पुन्हा एकदा सलगचा दुसरा फुटवर्कचा वापर करत नाही आहे तेजस. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु
इथे एक धाव मिळते बाईच्या स्वरूपात, एक्स्ट्रा स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 40 या आकड्यावरती. तेजसकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु त्याचे पाय चालत नाही आहेत. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती अगदी तो जागेवरच उभा होता, फुटवर्क अजिबात नव्हतं आणि त्याच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता आणि इथून ते देखील चेंडू डॉट आला, परंतु यष्टिरक्षकांनी मिस्टेक केली आणि ते बाईच्या स्वरूपात एक धाव स्वयंभू पायगाव या टीमला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 40 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं तर सुरुवात चांगली झालेली आहे स्वयंभू पायगाव संघासाठी, परंतु शेवट देखील त्यांना चांगला करावा लागेल. या षटकामध्ये अजून 10 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल या मॅचमध्ये तुम्ही पाहणार आहात, परंतु ते कार्य मैदानावरती फलंदाजाला करावं लागेल. गोलंदाज ओव्हर द विकेट चरण यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 41 या आकड्यावरती. 41 धावा तुम्ही पाहता या मॅचमध्ये. चरणने या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्यांनी प्रभावित केलं, इम्प्रेस केलं आणि इथे देखील तो प्रयत्न करतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहे तिथे. सिंगल मिळाली, सेकंडचा कॉल आहे. फलंदाज परतलेत, परंतु कॉलिंग खराब आणि ते धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील. अजून एक धक्का या मॅचमध्ये टीम स्वयंभू पायगावला बसतोय. तेजसनं भरपूर मोठा संघर्ष या मॅचमध्ये केला. तो डॉट चेंडू खेळला आणि धाव घेण्याचा प्रयत्न देखील त्याचा इथं राहिला आणि धावबाच्या स्वरूपात तो इथे बाद झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. या मॅचमध्ये सुरुवात चांगली झाली, परंतु या षटकामध्ये धावाच येत नाही. चरणचं कौतुक करावं लागेल, काय जबाबदारीनं तो गोलंदाजी करतोय. संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि अशा कंडिशनमध्ये चरणच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण मैदानावरती सेट फलंदाज होते. समीर बाद झाला, परंतु तेजसला फारसं काही या मॅचमध्ये करता आलेलं नाही आहे आणि नवीन फलंदाज इथे मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आर्यन मैदानावरती दाखल होत असताना तुम्ही पाहताय आणि एका बाजूला जर पाहिला तर विजय. बॉलिंग ट्रॅकवरती चरण आपल्या षटकातील आणखीन एक चेंडू पुढे टाकण्यासाठी सज्ज झाला या मॅचमध्ये. गोलंदाज तयार, राईट अप ओव्हर द विकेट. हो, खोलवर टप्प्याने चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक आहे, गॅपमध्ये खेळलेत, फिल्डर आहे तिथे प्रयत्न करतायत, चेंडूला अगदी स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं ना तर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे आर्यन करतायत. 3 धावा कंप्लीट, चौथीचा इथे कॉल केलाय, परंतु 3च धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात. या 3 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 45 या आकड्यावरती. 45 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण भरपूर इम्प्रेस केलं गोलंदाज चरणनं, परंतु सिंगल डबल्स घेण्याचा देखील प्रयत्न फलंदाज करतायत आणि यशस्वी देखील झालेत. पुन्हा एकदा चरण, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला विजय. या षटकातील एक महत्त्वाचा चेंडू तुम्ही पाहताय. हो, खोलवर टप्प्याने चेंडू आहे, खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरलेत. पंचांकडे लाऊड अपील, इथे स्पष्ट नकार. इथे चेंडू आलाय डॉट. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये फलंदाज प्रयत्न करतायत, परंतु अपयशी ठरतायत, कारण विजय देखील आतापर्यंत या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 चेंडूचा त्याने देखील सामना केलाय, परंतु त्याच्याही बॅटमधून धावा येत नाही आहेत. त्याला देखील मोठा फटका खेळावा लागेल. चरण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला विजयला तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. या षटकातील हा शेवटचा चेंडू. हो, इथे देखील खेळण्याचा प्रयत्न, सलगचा दुसरा चेंडू डॉट आणि ते फलंदाज धाबाच्या स्वरूपात बाद होत आहेत या मॅचमध्ये. 45 धावा धावफलकावरती आणि 46 धावांचं टार्गेट गावदेवी ओवली बी या संघासमोर आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या षटकामध्ये चरणनं भरपूर इम्प्रेस केलं. चांगल्या टप्प्यावरती त्यांनी गोलंदाजी केली. टप्पा, वळण, गती याचा सुवर्ण मध्य त्याला शेवटच्या षटकामध्ये सापडला आणि खरं तर जी धावसंख्या पुढे चालली होती ना तिला कुठेतरी रोखलं, कारण समीर पाटील बाद झाले. त्यांच्या बॅटमधून 29 धावा, परंतु समीर वगळता इतर फलंदाजांना चांगली कामगिरी या मॅचमध्ये करताच आली नाही. विजयनं देखील भरपूर निराश केलं. तेजस देखील लवकर बाद झाला आणि नितीननं सुरुवात चांगली केली होती, परंतु ते देखील नंतर संघर्ष करू लागले या मॅचमध्ये. तब्बल 45 धावा आणि 46 धावांचं टार्गेट तुम्ही पाहताय. गावदेवी
ओवली ब या संघाच्या विरोधात या मॅचमध्ये एक चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. माननीय खासदार सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब अर्थातच बाळा मामा यांच्या सन्मानासाठी ही क्रीडा स्पर्धा अर्थातच खासदार चषक 2025चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा डे नाईट क्रिकेट स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. काही क्रीडा स्पर्धा भरवली आहे, जबरदस्त सामने रंगलेत आणि नव्या रंगात आणि नव्या ढंगात या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. तर नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील पालघरचा गोड आवाज. खरं तर त्यांनी देखील अनेक कित्येक वर्ष झाले या क्रिकेटची सेवा केली आहे ॲज अ समालोचक म्हणून आणि ते दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील. या ऐकूया हेमंत पाटील सरांचा आवाज. एक कोणती टीम आहे आणि कोण हां पॉईंट दे ना कोणाचे असते. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. वीर मराठा डोंगरीपाडा आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी ए या दोन संघामध्ये आजच्या रजनीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लवकर यायचे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या ठिकाणी टॉस केला जाईल आणि करण तांगडी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. करण तांगडे आणि नवोश नांदुरकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ते बघ काय आण सगळं. आजच्या रजनीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वीर मराठा डोंगरीपाडा त्यांच्या विरोधात अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी ए या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. आदरणीय सन्माननीय करणजी तांगडी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खासदार चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेची दुसरी रजनी आणि आजच्या रजनीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरू आहे मैदानावरती सामना स्वयंभू पायगाव आणि गावदेवी ओवली ब या दोन संघामध्ये. तर या दोन्ही संघाचे कॅप्टन लवकर या टॉस करण्यासाठी. एक गाव एक असे आपण सामने खेळवतोय आणि आजच्या दिवसातील आजच्या रजनीमधील दुसरा सामना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी ए संघाचा कॅप्टन आपण देखील यायचा टॉस करण्यासाठी. करणजी तांगडे आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करण्यात येईल. टॉस कुठे आहे काय कॉइन नाही माझ्याकडे पण नाही कॉइन. तर या ठिकाणी टॉस केला जाईल दोन संघामध्ये. करणजी तांगडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आजच्या रजनीमधील दुसऱ्या सामन्याचा. आणि ते टॉस जिंकला आहे वीर मराठा डोंगरीपाडा या संघानं. मान्यवरांनी विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. सर्वप्रथम जयेश अभिनंदन, टॉस तू जिंकलाय, रजनी स्पर्धा खेळताय, 4 षटकांचा सामना आहे, निर्णय काय? क्षेत्ररक्षण. या परिसरामध्ये डोंगरीपाडा संघ प्रथमच मला खेळताना दिसतोय. एकंदरीत फ्लड लाईटमध्ये तुम्ही खेळताय, यापूर्वी या हंगामामध्ये फ्लड लाईटमध्ये तुम्ही खेळला आहात का? आणि तुमच्या अपोजिटला असलेला संघ अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी ए संघ यांच्या विरोधात देखील तुम्ही यावर्षी खेळलात का? फर्स्ट टाईमच आहे आणि त्यांच्यासमोर फर्स्ट टाईमच खेळणार आहोत. काही संघामध्ये बदल पाहायला मिळतील का? वीर मराठा डोंगरीपाडा संघ कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असतो आणि त्यांचा प्रवास देखील त्या ठिकाणी चांगला राहिला आहे. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खेळताना तुमच्या संघामध्ये काय बदल पाहायला मिळतील आणि एकंदरीत कोणत्या गोलंदाजांवरती तुमचा जास्त विश्वास असेल या मॅचमध्ये? आहेत संतोष कुमार आहे, प्रेम आहे, यश आहे, मनीष आहेत ऑप्शन्स. तर भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. सामन्याला सुरुवात होते. आपण जाऊया मॅचच्याकडे. त्या ठिकाणी आहेत हेमंत पाटील सर. धन्यवाद. संध्याकाळमधला हा सामना आपण बघतोय. सामना आहे गावदेवी ओवली बी विरुद्ध स्वयंभू पायगाव या दोन टीममध्ये. पहिल्याच बॉलवर विकेट गेलेली आहे. टार्गेट ठेवलेलं आहे ते 46 धावांचं टार्गेट ऑन दी राईज केलं होतं. लॉंग ऑनला चांगला कॅच. यावेळेला बघितलं इनर एज लागली आणि या प्रकारे आपण बघतोय आणखीन एक विकेट जाते. प्ले डाऊनच्या रुपयाने फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळतात गोलंदाज समीर याला.
अहो मामा तुमची दिवाणी है बबली ग अहो मामा तुमची दिवाणी है बबली ग अतिशय खराब सुरुवात म्हणावी लागेल गावदेवी ओली बी टीमची. काय सुरुवात मिळालेली आहे या ठिकाणी या स्वयंभू पायगाव टीमला. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 विकेट आलेले आहेत समीरला आणि विकेटच्या हॅट्रिकवर येतोय समीर. लगातार 2 विकेट. खराब सुरुवात. नवीन बॅटर यावेळेस यश जाताना दिसतो आपल्याला. यश याला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 2 लागोपाठ फलंदाज बाद झालेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमधले सामने आपल्याला पाहायला मिळाले ज्यामधील टीम 94 हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे फॅम टीम मला वाटते क्वालिफाय झालेली आहे आजच्या दिवसामध्ये. काय जबरदस्त गोलंदाज करतोय समीर. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर हॅट्रिक बॉल घेऊन जाईल. इज ऑन हॅट्रिक समीर. हॅट्रिक बॉल. ओ चांगला फटका यावेळेला बीट करतोय कबरच्या फिल्डरला. बॉल सर निघून जाईल डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी आणि पहिली धावा येताना दिसतात आपल्याला गावदेवी ओवली बी टीमसाठी. यशच्या बॅटमधून ऑफ द मार्क होतो यश या चौकाराने. सुरुवात थोडीशी खराब झाली होती. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट आल्या होत्या. आक्रमण चढवले. ओ पुन्हा एकदा क्रॉस बॅटिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करतोय समीर. ओ आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा होता आणि डॉट बॉल जातोय. फक्त 4 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी करतोय. चौकार आल्यानंतर सुद्धा आपण बघितलं लगातार 2 बॉल डॉट केलेले आहेत समीर याने. अंतिम बॉल शेष असेल. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॉलिंग करताना दिसतोय बॉलर समीर. शेवटचा बॉल घेऊन जाईल समीर. स्ट्राईक एंडला बॅटर आहे यश. अंतिम बॉल. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. अपील केली जाते कॉटभेयांची. मात्र पंच या ठिकाणी दोन्ही येतील थोडीशी चर्चा करतील आणि त्यानंतर डिसिजन देतील. अपील तर झालेली आहे. कॉटभेन द विकेट. विकेटच्या मागे कॅच पकडले असे अपीलला आहे मात्र पंच सहमत नाही आहेत. षटक तर समाप्त झालेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 आहे. स्वयंभू पायगाव विरुद्ध गावदेवी ओवली बी या 2 टीममध्ये ही मॅच आपण बघतोय. बीसीए फॉर्मॅटमधून ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर एक गाव एक गटामधून टॉस झालेला आहे. वीर मराठा डोंगरीपाडा विरुद्ध खार्डी ए या 2 टीममध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन आणि समीर तांगडी यांची सुद्धा भरपूर मेहनत आहे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. कालच्या दिवसामध्ये आपण बघितले भरपूर मेहनत आणि त्यांचे पूर्ण जे स्वराज्य ग्रुप आहे या ग्रुपने अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे. त्यांचे स्वप्न जे बघितलं होतं एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा पूर्ण करण्याची ते स्वप्न साक्षात उतरताना दिसते. पहिल्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आजचा दुसरा दिवस आहे. लगातार 5 डे अँड नाईट क्रिकेटची स्पर्धा या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर तेजस. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर गावदेवी ओवली बी टीमचा 4 वर 2 विकेट. खराब सुरुवात म्हणावी लागेल गावदेवी ओवली बी टीमची. पहिला बॉल. ओ पुल केलं यावेळेला. कावकानाचा फिल्डर येतोय. अडवला जातो बॉलला. चांगली फिल्डिंग. 2चा कॉल आहे. स्ट्राईक एंडला थ्रो होतोय मात्र 2 धावा सहजतेने पूर्ण करतो. 1 शॉटचा इशारा पंचांचा मात्र 1च धाव या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल. 1 धाव मिळते आणि या 1 धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 5 रन्स. असं वाटते की दुष्काळात थोडंसं 13वा महिना कारण अगोदर स्कोर बनत नाही आहे त्यामध्ये सुद्धा आपण बघतो शॉर्ट रन बनताना दिसतोय.
4 फिल्डर 30 सकाळच्या आतमध्ये दिसतात आपल्याला. पुलचा फटका पॉवरफुल होईल का? गॅपमध्ये आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. फॉर रन्स. व्हॉट अ शॉट. वाईडिश डीप मिड विकेटच्या दिशेने बॉल फरार होतो बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. लाखात एक सुटबुट बॉल लागून थोडंसं मागे जातो. फ्लाय स्लिप मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. जीवनदान मिळतोय फलंदाज साहिल याला. सिंगल मिळते. सिंगलने स्कोर डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचतो. 10 वर 10 लॉस ऑफ 2 विकेट. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत बघितलं आपण तर फिल्डिंग चांगली झालेली आहे स्वयंभू पायगाव टीमची. पुन्हा बॉलिंग मार्कवर तेजस. थोडंसं आपण बघितलं रनअपमध्ये मिस्टेक झाली. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाताना दिसेल. डेड बॉलचा इशारा पंचांचा. 4 पंच ज्याने अतिशय चांगली अंपायरिंग केलेली आहे. ओ खाली राहिला बॉल. या बॉलला फ्रंट फुटवर येऊन खेळायला पाहिजे होतं मात्र बॅक फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न हे चुकी या ठिकाणी करताना दिसतात सध्या बॅटर. बघितलं आपण की तुम्ही लेंथ जी आहे लेंथ व्यवस्थित मोजायला पाहिजे. तुम्ही जर लेंथ मोजली तर नक्कीच तुम्ही एक चांगला फटका खेळू शकता. एक चांगला शॉट कन्वर्ट करू शकता. मात्र ह्या वेळेस लेंथ व्यवस्थित मोजली नव्हती. पुढच्या बॉलला मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅटर यशने. कमीत कमीत बघितला पण 4 बॉल लागोपाठ डॉट खेळतो यश. यावेळेस कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा. बॉल गलीच्या दिशेने गेला होता. मोठा एज लागला होता. नो बॉलचा इशारा होतो पंचांचा. 1+1 2 धावा ॲड होतील टीमच्या खात्यामध्ये आणि या 2 धाब्याने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 12 रन्स. आमच्या समोरच्या कक्षामध्ये आमचे स्कोरर राहुल तांगडी कालच्या दिवसापासून चांगली स्कोरिंग करताना दिसतात. त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये आमचे समोरचे मित्र मनीष पाटील होते. त्यानंतर डॉक्टर गवळी सर सुद्धा होते. त्यानंतर आणखीन आमचे समालोचक होते निशाम पाटील. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जॉईन होतात. ओकलिंग बॉल फुल टॉस डिलिव्हरी मात्र यावेळेला फ्री हिटचा फायदा मिळताना दिसतोय. स्वीप करत होतं ऑन साईडला मात्र चुकतोय फलंदाज आणि क्लीन बोल्ड जरूर झाला होता मात्र फ्री हिटचा फायदा मिळतोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. बाईकचा इशारा पंचांचा होतोय. 2 धावा ॲड होतील टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 14 वर 14 लॉस ऑफ 2 विकेट. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अंतिम 1 बॉल शेष. 46चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. आत्तापर्यंत बघितलं तर जवळजवळ 8च्या करंट रन रेटनी बॅटिंग होते. रिक्वायर रन रेट थोडासा वाढला जातो कारण डॉट बॉल या इनिंगमध्ये जास्त जवळजवळ 5 आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 5 ते 6 बॉल डॉट दिसलेले आहेत. त्यामुळे नक्कीच रिक्वायर रन रेट आहे तो थोडासा वाढताना दिसतोय आपल्याला गावदेवी ओवळी बी टीम समोर. शेवटचा बॉल आहे आणि एक शेवटच्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जाईल कारण उर्वरित 2 ओव्हरमध्ये थोडंसं प्रेशर कमी राहील गावदेवी ओवली टीमवर. लास्ट बॉल टू गो. स्ट्राईक एंडला बॅटर आहे साहिल. ओ चांगला बाउन्सर. अतिशय चांगला बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि अशा प्रकारे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46चं टार्गेट चेस करत असताना गावदेवी ओवली बी टीमचा स्कोर झालेला आहे 14 वर 2 विकेट. चांगला बाउन्स टाकला होता. शेवटचा बॉल लेन वर टाकून बाउन्स सुद्धा केला. ही खासियत आहे गोलंदाज तेजस याची. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या खूपच कमी आहे. 7च्या सरासरीमध्ये आपण बघतोय फक्त 14 धावा आणि उर्वरित जर बघितलं आपण तर 32 धावांची आणखीन आवश्यकता असेल. म्हणजेच रिक्वायर रन रेट जर आपण बघितला 16च्या घरामध्ये 16च्या 32ची आवश्यकता. 16च्या अस्किंग रन रेटनी बॅटिंग करावी लागेल यावेळेला उर्वरित 2 ओव्हरमध्ये गावदेवी ओवली बी टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या खासदार चषक 2025 मध्ये. सन्माननीय खासदार सुरेश म्हात्रे म्हणजेच आपले सर्वांचे लाडके बाळ्यामामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण बघतोय. स्वर्गीय अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खाडी आणि विकेशेट म्हात्रे यांचे एक जबरदस्त भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. काल आपण बघितलं आमच्या प्रमुख मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. बॉलिंग मार्कवर येतोय
तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी येतोय प्रज्वल. पहिल्या 2 बॉलरनी चांगली बॉलिंग केलेली आहे स्वयंभू पायगाव टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये बघितला पण समीरने फक्त 4 धावा दिल्या होत्या, 2 विकेट सुद्धा मिळवले होते. या मागच्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या बॉलर तेजस याने. त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल प्रज्वल याला. पहिला बॉल घेऊन जाईल प्रज्वल. ओवली बी टीमचा नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येईल. क्रमांक सुशांत येतोय बॅटिंगसाठी. असं कुठेतरी वाटते की ही मॅच थोडीशी कठीण होताना दिसते गावदेवी ओवली टीमसाठी. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते स्वयंभू पायगाव टीमकडून. फिल्डिंगचा दर्जा जर आपण बघितला स्वयंभू पायगाव टीमचा या मॅचमध्ये अतिशय चांगला दर्जा, क्लास फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एखादं दुसरं जर आपण अपवाद वगळला तर नक्कीच चांगली फिल्डिंग आत्तापर्यंत झालेली आहे स्वयंभू पायगाव टीमची. पहिल्या बॉलवर विकेट मिळालेला आहे. थोडंसं बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह होईल, मनोबल वाढेल बॉलर प्रज्वल याचं. छोट्याशा रनअपने पुन्हा राईट आर्म राऊंड विकेट. ओ या वेळेला एज लागली होती, आऊट. थोडंसं असं वाटलं की साऊंड आला होता. चांगली बॉलिंग बघितलं, थोडंसं साईड आर्म बॉलिंग करताना दिसतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर मारा होता, खाली राहिला होता बॉल. सबमरीन डिलिव्हरी होती आणि एज लागून विकेट किपरच्या हातातून बॉल निसटतोय. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राऊंड विकेटने थोडासा अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय बॉलर प्रज्वल. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर फोर्स केलं या बॉलला. लॉंगनला फिल्डर आहे, प्रोटेक्शन ठेवले लॉंगनला. चांगली फिल्डिंग, स्ट्राईक एंडला थ्रो होतोय. भरपूर लॉंग एंड क्रेट थ्रो केला होता. लॉंगनचा फिल्डर आपण बघितलं फिल्डिंग करताना दिसतोय समीर याने अतिशय चांगला थ्रो केला विकेट किपरच्या हातामध्ये. 6 बॉलमध्ये 25 धावा बनवाव्या लागतील गावदेवी ओवली बी टीमला. शेवटचं षटक बघूया. 25 रन डिपेंड करण्यासाठी कोणता बॉलर येतोय बॉलिंग मार्कवर. नितीन मुकादम येतोय बॉलिंग मार्कवर. नितीन मुकादम जर आपण विचार केला तर नक्कीच एक अनुभवी गोलंदाज आहे. स्वयंभू पायगाव टीमचा भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळताना दिसतोय. आपल्या टीमसाठी भरपूर वेळा चांगली गोलंदाजी केलेली आहे. मात्र या मॅचमध्ये तेवढं प्रेशर बॉलिंग मार्कवर येतोय नितीन. पहिल्याच बॉलवर हवेमध्ये खेळलेला आहे. वाडिश डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आहे, मात्र कॅच सुटला जातोय. मागचा फिल्डर बॅकअप करतोय. 2चा कॉल. रनआउटची सुद्धा संधी होती, मात्र 2 रन चेक. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय दत्ता नांदुरकर आणि भरतजी वैती यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. धन्यवाद. रनआउटच्या रूपाने विकेट जाते. पहिल्या बॉलवर कॅचच्या रूपाने विकेट होऊ शकले असते. कॅच सुटला जातोय डीप मिड विकेट वाईडिश मिड विकेटच्या दिशेने, मात्र कॅच सुटल्यानंतर रनआउटच्या रूपाने विकेट जाते. हा 4था फलंदाज बाद होतोय गावदेवी ओवली बी टीमचा. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी सूरज येतोय. 5 बॉल चेश. 5 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जवळजवळ 4 षटका ठोकावे लागतील ही मॅच जिंकायला गावदेवी ओवली टीमला. थोडंसं कठीण जरूर आहे, मात्र अशक्य नाही आहे. कारण मी पाहिलेलं आहे 4 बॉलमध्ये 24ची आवश्यकता असताना 4 षटका ठोकले होते एका फलंदाजाने. राऊंड विकेटने नितीन खाली राहिला बॉल. पुन्हा एकदा बघितला अँगल बनवला, थोडासा लेग कटर बॉल झाला हा. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. कुठल्याही प्रकारची मोठी फटका मारण्याची मुभा देत नाहीये नितीन. शेवटचे 4 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. लगातार 4 बॉलमध्ये 4 षटका ठोकावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी गावदेवी ओवली बी टीमला. नक्कीच या मॅचवर पकड मजबूत आहे ती स्वयंभू पायगाव टीमची. अतिशय चांगला परफॉर्मन्स प्रदर्शन केलेलं आहे या मॅचमध्ये स्वयंभू पायगाव टीमने. नितीन पुन्हा एकदा हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता डीप मिड विकेटच्या दिशेने. बॉल खाली फिल्डर येतोय. चांगला कॅच. विकेट जाईल.
आणखीन एक फलंदाज बाद होतोय गावदेवी ओली बी टीमचा. समीरने 2 विकेट मिळवल्या पहिल्या 2 बॉलवर. त्याच ठिकाणी प्रेशर बनवलं गावदेवी ओली टीमवर आणि त्या प्रेशर नंतर पुन्हा वर येताना दिसली नाही गावदेवी ओली टीम. पुन्हा एकदा डॉट बॉल, लगातार 2 डॉट बॉल टाकतोय बॉलर नितीन मुकादम. शेवटचा 1 बॉल शेष. फक्त औपचारिकता. शेवटच्या 1 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता आहे. भरपूर फरकाने हे मॅच जिंकताना दिसेल आपल्याला स्वयंभू पायगाव टीम. राऊंड विकेट. यावेळेस बॉल येईल सिलिमिडॉनच्या दिशेने आणि ही मॅच जिंकलेली आहे स्वयंभू पायगाव टीमने. कॉंग्रॅच्युलेशन स्वयंभू पायगाव अँड हडलक गावदेवी ओली टीम. जबरदस्त कामगिरी स्वयंभू पायगाव टीमची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि पहिल्या इनिंगमध्ये अटॅकिंग बॅटिंग केली होती ती समीरने. ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला या मॅचमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये 11 बॉलमध्ये 29 धावा ठोकल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 4 धावा देत असताना 2